पुढची बातमी पाहूयात। मुंबईत भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला। ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा हा वेदनेतून दिल्याचं यावेळी बोलताना तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या। 2017 मध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते। त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले। त्यानंतर 2 वर्षाआधी 1-1.5 वर्षाआधी अभिषेकची निर्गुण हत्या झाली। त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली, पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामे अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। जशी अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर CBI मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये। त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर CBIला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल लावले। खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला, त्यामुळे त्यांना मी नाही विसरू शकत। आमच्या पक्षामध्ये ज्याला ज्याला प्रामाणिकतेने मुंबईकरांची सेवा करायची आहे तो भारतीय जनता पक्षातच येईल। तेजस्विनी ताईंशी चर्चा गेल्या महिन्याभरात माझी स्वतःची माननीय मुख्यमंत्र्यांशी, प्रवीण दरेकरांशी, अमित साटम यांच्याशी सातत्याने झाली। त्यांना मुंबईकरांची सेवा करायची आहे म्हणून त्यांनी उभाटा सेनेला लाथ मारण्याचा निर्णय केला असेल आणि भाजपमध्ये प्रवेश केला असेल, त्याचं स्वागत आहे। दरम्यान तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशावरती मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आता उभाटा गटाच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत आणि मी मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो। शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशावरती प्रतिक्रिया दिलेली आहे, तीही पाहूयात। तेजस्वी घोसाळकरांचं अनेक दिवसापासून म्हणजे 1-1.5 वर्षापासून उभाटामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतंय। त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधलेला आहे, आता तुमच्या माहितीप्रमाणे भाजपशी संपर्क साधलेला आहे। तिच्या नवऱ्याचा खून झाला आहे, त्यांना कुणी एकदा सहानुभूती दाखवून नंतर कोणी भेटायला सुद्धा फिरकलं नाही। उभाटामध्ये नाही राहिलं फ्युचर। आता उभाटातले सर्व लोक सोडून चाललेत, तरी आता आज ही गेल्यानंतर सुद्धा त्यांना कचरा समजण्यात येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।